महान धनी माझा साहेब तो सद्गुणान धनी माझा साहेब तो सद्गुणान जीव जीवातला लाविला मला जेव्हा जेव्हा विदेशामधून मला पत्र पाठवतात, प्रिय रामू कशी आहेस तू? सगळं बरं आहे ना? पोरांची तब्येत बरी आहे ना? अगं एकदा गंगाधर राजरत्न बिमार पडल्यानंतर मी एक पत्र पाठवलं, कारण बाबासाहेबांनी आई रमाईला पत्र लिहिणं शिकवलं होतं. पत्र पाठवलं, साहेब फार अडचण चालली हो, घरात खायसाठी दाना नाही, मुलांचा इलाज करण्यासाठी पैसे नाही, जमत असेल तर थोडी मनी ऑर्डर माझ्यासाठी पाठवा. तेव्हा आई रमाईला बाबासाहेब पत्र लिहितात, प्रिय रामू तुझं पत्र वाचल्यानंतर डोळ्यामध्ये अश्रू आले, मन धडधड करायला लागलं. असं वाटलं की अगं या संसारासाठी मी कुठेतरी कमी पडतोय, पण रामू तुझ्या हिमतीमुळे या विदेशामध्ये आज एका पावाच्या तुकड्यावर तुझा अभ्यास करताय ग. मला फार दुःख वाटतंय की मी आज एकही रुपये तुला पाठवू शकत नाही. रामू कसा बसा संसाराचा सांभाळ कर, माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी परत आलो की तुला मदत करीन. माझी रमाई ढसा ढसा रडते, बाबासाहेब रडत्या आसवांमध्ये पत्र लिहितात, त्या पत्रावर सुद्धा बाबासाहेबांचे अश्रू पडतात. माय हा आई रमाई म्हणते माझ्या साहेबाचा माझ्यात खूप जीव आहे, फरक फक्त एवढाच आहे की मी साहेबांना सांगितलं, साहेब माझ्याकडे लक्ष देऊ नका, संसार मी सांभाळते, हा दीनदुबळा संसार तुम्हाला सांभाळायचा आहे, म्हणून जा आणि विदेशात शिक्षण घ्या. हे आई रमाई बाबासाहेबांना शिकवते. आणि म्हणून रमाई म्हणते काय, जीव जीवातला लाविला मला जीव जीवातला लाविला मला, या माझ्या जीवाला जीव हा भेटला. मुखी गोड असते सदा बुद्धवाणी, मुखी गोड असते सदा बुद्धवाणी, धनी माझा राजा अन्यायाच्या विरोधात वार करून दाखवा आणि बोथड तलवारीला धार करून दाखवा. अन्यायाच्या विरोधात वार करून दाखवा आणि बोथड तलवारीला धार करून दाखवा. अरे नांदत असतील कित्येक महिला श्रीमंतीमध्ये, अरे नांदत असतील कित्येक महिला श्रीमंतीमध्ये, पण रमाई सारखा गरिबीत संसार करून दाखवा. रमाई परी गरिबीत संसार करून दाखवा. गरिबीत संसार करून दाखवा. आणि म्हणून 4 लाख देते समजल्या तर फक्त टाळ्या रुपये आशीर्वाद द्या, क्योंकि अपनों से ही अपनों की तकदीर बेची जाती है. भाऊ अपनों से ही अपनों की तकदीर बेची जाती है.
पैसों के खातिर हाथों की लकीर बेची जाती है दादा, अपनों से ही अपनों की तकदीर बेची जाती है। अरे पैसों के खातिर हाथों की लकीर बेची जाती है। अरे जिन्होंने कभी अपना जमीर नहीं बेचा, अरविंद दादा आमचे वरुडवरून लिहितात, जिन्होंने कभी अपना अमीर नहीं बेचा, जिन्होंने कभी अपना जमीर नहीं बेचा अरविंदा, उन्हीं महापुरुषों की आज रास्ते रास्ते पे तस्वीर बेची जाती है, तस्वीर बेची जाती है। आणि म्हणा आई रमाई म्हणतात काय, हो दयावान दाता दयेचा विधाता, दयावान दाता दयेचा विधाता, दयावान दाता दयेचा विधाता, दयावान दाता दयेचा विधाता, दया मोर नमतो या विश्वाचा माथा, दयावान दाता दयेचा विधाता, दया मोर नमतो या विश्वाचा माथा, गाज भुवरी गाजते खरी, गाज भुवरी गाजते खरी, गाज भुवरी गाजते खरी, गाज भुवरी गाजते खरी, कीर्ती हा जगी साजते खरी, जणू क्रांती भूमीचे चवदार पाणी, जणू क्रांती भूमीचे चवदार पाणी, धनी माझा राजा राजाची राणी, वा वा. आणि हे जे गीत आहे नाशिकवरून आमचे गुरुबंधू रंगनाथजी ढेंगडेंनी लिहिलं. हे गाणं माझं रेकॉर्डेड आहे आणि हे गाणं माझं खूप प्रसिद्ध झालेलं आहे. शेवटच्या 4 लाईन घेऊन येते, हे ऐका काय म्हणते. आई रमाई म्हणते बाबासाहेबांना, साहेब 5 लेकरांना जन्म दिला हो, पण जेव्हा जेव्हा घराच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर पाऊल पडते, समाजातले हे सगळे लेकर मला आई म्हणून हाक मारतात, तेव्हा हृदय दाटून येते, मला सगळ्यांचं आई झाल्यासारखं वाटते. हा सन्मान मान सन्मान हा सगळा तुमच्यामुळे मिळाला साहेब. कारण की काय सांगू काय झाली रमाई, जणू दुधावरची साय झाली रमाई. काय सांगू काय झाली रमाई, जणू दुधावरची साय झाली रमाई. अरे 5 लेकरांना जन्म दिला पण आदेशा, ह्या कोट्यानु कोटी लेकराची माय झाली रमाई, ह्या कोट्यानु कोटी लेकराची माय झाली रमाई. आणि म्हणा रमाई म्हणते काय, हो हा सन्मान ओठी मी मानाने मोठी, सन्मान ओढे विमानान मोठे, सन्मान ओढे विमानान मोठे, हा सन्मान ओठी मी मानाने मोठी, मला मान देती पिले कोटी कोटी. सन्मान ओठी मी मानाने मोठी, मला मान
पतीसारखा कोणाचा पती आहे का? 32 डिग्री घेतलेला कोणाचा नवरा आहे का? आई रमाईचा बॅलिस्टर पती झाला तसा पती कोणाचा बॅलिस्टर आहे का? सगळ्या आई रमाईसाठी हात वरती करा. सगळ्या महिला हात वरती करा. हा, आणि सगळ्यांनी टाळी सोबत म्हणायचं आहे का? माझ्यासोबत म्हणायचे शेवटच्या 2 लाईन सगळ्या महिलांनी म्हणायच्या आहेत. मीराताई मेश्राम ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्या महिलांनी हात वरती करायचा, हात वरती. हा, आई रमाईच्या पतीसारखा कोणाचाच पती नाही. पण बाया म्हणतात माय कसाही नवरा असो पण डोळावर दिसो. कारण सौभाग्याचं लोण आहे. ज्या बाईचा नवरा मरते तिच्याकडे समाज चांगल्या नजरेनं पाहत नाही. म्हणून कसा असो नवरा असणं फार महत्वाचं आहे. जिले नवरा नाही तिच्याकडे समाज वेगळ्या नजरेनं पाहते. अरे रे नवरा नाही, अरे रे बाई एकटी आहे, अरे तुम्हाला काय करायचं, पैदा झाली का नवरा घेऊनच झाली का? म्हणजे काय चित्र आहे समाजामध्ये आहे का? म्हणून सगळ्या महिलांनी हात वरती करायचा आहे. आई रमाईसाठी सगळ्यांनी हात वर करावा, सगळ्यांनी. आणि कोणाकोणाला रमाई आवडली त्यांनी टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. आशीर्वाद हा रमाईच्या गाण्यासाठी. कारण रमाईच्या गाण्यासाठी स्पेशल मला फरमाईश होती आणि माझ्या रमाईचे गाणे बऱ्याच गावामध्ये फेमस झाले आहेत. म्हणून कुणाचाच नाही